मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे आणि त्यांच्यासोबत उभारलेल्या नगरसेविका पदासाठी गुलजान काजी ही घड्याळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत कमळ घेऊन सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप. तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक 10 मधून या तिघांनाही कशा पद्धतीनं मतदान होईल? चंकी दादाचं काम कसं आहे? चंकी दादा मुळे तर होणारच बाकीच्या अंडर. काय काय विकास कामे केलेत, काय काय मदत करते चंकी दादा, काय काय मदत करते? सगळ्याच बाबतीत आहेत चंकी दादा. त्यामुळे मतदान होईल हो होईल. 100%. कधीही फोन करू द्या, कोणतंही भांडण असू द्या सोडवायला ती पहिल्या स्टार्टिंगला येणार. भीमनगर मध्ये काय पण टाकीचं म्हणा, पाण्याचं म्हणा, शौचालय स्वच्छ करायला जरी आम्ही वर घातली तर त्यांच्या एका फोनवर येतात स्वच्छ करायला. चांगलं काम होईल का? हा होईल. करतेत का? हो. मतदान चांगलं होईल? होय. आपली कामगिरी चांगली आहे म्हणजे मतदान होणारच, त्यात काय वादच नाही. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. त्याच्यामध्ये बीजेपी व राष्ट्रवादी अजित पवार गट आणि माहितीचे उमेदवार उभारलेले आहेत. कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर आणि त्यांच्यासोबत उभारलेले आहेत गुलजान काजीताई. हे घड्याळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक 10 मधून भीमनगर मधून या तिघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल? तिघांनाही मतदान समान होणार भीमनगरमध्ये. काय कमळ असू द्या आणि 2 घड्याळाची म्हणजे नगरसेवक. त्यात पहिल्या क्रमांकानं म्हणलं तर प्रवीण विजय खवतोडे मेंबर ही भरघोस मतानं भीमनगर त्यांना निवडून देणार त्यांच्या कामाच्या बाबतीमुळं. आणि त्यांनी जी माणसांना आज तागायत विरोधकांनी मुद्दा उपस्थित करून घेतला की गटरी नाहीत, पाणी येत नाही तुमच्यात. अहो तुम्ही म्हणताय तुमचीच गटर घरं त्या गटरीवरती बांधलीत. काय ती गटर तुम्हीच तुंबवली आणि तुम्ही मुद्दा उपस्थित करताय की गटरी तुंबवल्या तुम्ही. केला अतिक्रमणावर त्यांच्या गटरीवरती घर आहेत. त्या जी नगरसेवक म्हणून उभा राहिलेत पदाला त्यांचीच घरं गटरीवरती आहेत. मुद्दा उपस्थित केलाय की गटरी नाहीत, रस्ते नाहीत, काय पाणी येत नाही. पाण्याची तर समस्या अजिबात नाही भीमनगरला. 1 दिवसाला पाणी कंपल्सरी येतं नियमानं. आणि इथून पुढे पण आश्वासन दिलंय की 1 दिवसाला पाणी सोडून रोज नळाला पाणी येईल आणि सगळ्यांचं म्हणजे व्यवस्थित होईल असं त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे. चंकी दादाच्या कामाबद्दल काय सांगता येईल? चंकी दादाचं काम प्रभाग क्रमांक 10 मध्ये भीमनगर मध्ये कशा पद्धतीने? आज तागायत 15 वर्ष झाली आम्हाला चंकी दादा नगरसेवक म्हणून इथे नव्हते. आम्हाला 8 वार्ड क्रमांक आधी 8 क्रमांक होता तरी आम्हाला 3 नगरसेवक द्यायचे आधी. तरी आज 15 वर्ष झाले त्या नगरसेवक भीमनगरला फिरकला सुद्धा नाही. पण चंकी मेंबर साठेनगरचे नगरसेवक असून येथील भीमनगरचा सुद्धा त्यांनी एवढा म्हणजे सुधारणा केलेली आहे. रस्ते असू द्या, ब्लॉकेज असू द्या, इतर माणसांची सगळी कामं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडली. तर इथून पुढे पण पार पाडणार ही मी तुम्हाला सांगतो. तिघांनाही मतदान कशा पद्धतीने होईल? तिघांनाही मतदान भरघोस होणार आणि आम्ही विजयाचा गुलाल हे आधीच तयारीत ठेवलाय. किती पुते आणलाय? कमीत कमी 1 क्विंटल तर आहे बघा. तिघांना पण लागणार का? तिघांना पण लागणार. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. जवळपास 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले सुप्रिया जगताप कमळ घेऊन उभारलेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर उभारलेले आहेत आणि त्यांच्या सोबत उभारलेले गुलजान काजीताई घड्याळ चिन्ह घेऊन उभारले आहेत. तुम्हाला काय वाटतंय भीमनगर मधून म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मधून या तिघांना कशा पद्धतीने मतदान होईल? चांगल्या पद्धतीने होते 100%. चंकी मेंबरच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? 2 समाज मंदिर, बाथरूम 40, इकडे 20 इकडे 20 आणि म्हणजे 80 येते सगळी म्हणून. इकडे लेडीजला 20 इकडे लेडीजला 20 इकडे जेंट्सला 20 इकडे जेंट्सला 20. आणि मशानभूमीचं काम झाले. मशानभूमीचं कंपाऊंड 2 वेळा झाले. रस्त्याची कामं सगळी चांगली येते. आता आचारसंहिता लागू झाल्यामुळं थोडं काम राहिलेलं आहे, ती पण मार्गी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं काय अडचण असली, कोणाचं लग्न असलं, कोणाचा साखरपुडा असला, कोणाची दवाखान्याची प्रॉब्लेम असली, मेंबर 2 मिनिटात सॉल्व्ह करतो. आणखीन काय म्हणून चांगला आहे वैयक्तिक एवढं चंकी मेंबरला सगळ्या लोकांनी बाहुबली नेता म्हणून मानायचं काय कारण वाटतंय तुम्हाला? त्यांचं काम आणि त्यांचं वागणं म्हणजे असं म्हणजे माणुसकी
येतात का सर मदतीला धावून येतात का? होय, रात्री 12 वाजता फोन लावा येत. तिघांना 3 तारखेला गुलाल आहे का? 100%. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण आहे. तुम्ही युवक आहे. या प्रभागामध्ये प्रवीण खवतोडे म्हणजे चिंकी मेंबर घड्याळ चिन्ह घेऊन उभारले आहेत. काजीताई त्यांच्यासोबत आहेत आणि कमळ चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप उभारलेले आहेत कमळ चिन्ह घेऊन. तुम्हाला काय वाटतं या प्रभागामध्ये त्या तिघांनाही मतदान कशा पद्धतीने होईल? 100% मतदान. काय कारण 100% मतदान व्हायचं? विकास काम आहेत ना भरपूर. काय काय विकास कामं तुम्हाला सांगता येतील? भीमनगरचा असू द्या, नाही तर गावातला टाउन हॉल असू द्या, अजून पुतळ्यांची कामं असू द्या, कामं भरपूर आहेत. कुणी केले ते? अजित आप्पा चिंकी मेंबर आहेत. केली ते काय? होय, 100%. चंकी दादाच्या कामाबद्दल अजित आप्पाच्या कामाबद्दल तुम्हाला आणखीन काय सांगता येईल? कसं आहे, जशी शिमल्याची उंची मोजता येत नाही तसं त्यांचे विकास काम म्हणजे सांगता येत नाही, एवढी विकास कामं आहेत त्यांची मंगळवेढमध्ये. कुठेही जावा, भीमनगरचा विकास नाही, गावात कुठेही जावा, सगळीकडे विकास आहे. चांगलं मतदान होईल का? सगळ्यांसाठी धावून येणार म्हणजे दोनच नेते आहेत. कोणकोणते? एक प्रवीण कुमार खवतोडे आणि अजित जगताप. या तिघांनाही चांगलं मतदान होईल का 100%. 100%. भीमनगर मधून? 100% वन वे. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. फॉर्म भरलेले आहेत. 2 तारखेला मतदान आहे. 3 ला निकाल आहे. आपण आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये. नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रवीण खवतोडे घड्याळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत. त्यांच्यासोबत काजीताई उभारलेले आहेत घड्याळ चिन्हावरती. तुम्हाला काय वाटतंय भीमनगर मधून या तिघांनाही मतदान कशा पद्धतीने होईल? मतदान हे 100% त्यांना होणार आहे. भीमनगरमधून किंवा नगराध्यक्ष पदाला थांबले ते जगताप मॅडमला त्यांना भरपूर मत. चंकीदादाच्या कामाबद्दल काय सांगता येईल? एवढी लोक सारखी नाव घेते चंकीदादा सगळ्यांच्या मदतीला येईल. तुम्हाला काय सांगता येईल? 2016ला त्यांनी साठीनगर नगरसेवक होते, तरी पण आमच्या गलीत त्यांनी ब्लॉक बसवले, डांबऱ्या कापलं, ही सिमेंटचा रस्ता केला, त्यांनी भरपूर कामं केले. आता हे कोणत्याही गलीत कुठल्याही गलीत गेले तर 80 बाथरूम माहिती, तशी आम्हाला 80 बाथरूम माहिती. म्हणते त्या पाणी टाकीचं काम चालू आहे आमच्या इथं गलीत. काही ठिकाणी पाणी येत नाही प्यायला. त्या पाण्याचं टाकीचं काम पण त्यांनी केले. आणि काय चंकीदादाच्या कामाबद्दल सांगता येईल किंवा अजित आप्पाच्या कामाबद्दल काय सांगता येईल? अजित आप्पाच्या कामाबद्दल म्हणलं तर त्याने गावात तर भरपूर विकास केला सगळीकडे, जिकडे तिकडे. त्याने आता सगळ्यात मोठं म्हणलं तर त्याने मंगल कार्यालय बांधले नगरपालिके, त्यांच्याच कामातून बांधले. त्याने भरपूर कामं केले ते अजित आप्पा. चंकीदादाबद्दल काय सांगता येईल आणखी? काय एवढे लोक उभारले ते इथं? 101 माणूस आहे. काय सांगता येईल दादाविषयी? दादाविषयी एवढं प्रेम काय? कशासाठी? त्याने आता कधी रात्री 12 वाजता लावले नाही, किती पण वाजता फोन लावते, त्याने एका मिनिटात हजर होते ते फोनवर. कोणतंही काम असू द्या, लग्नाची गोष्ट असू द्या किंवा बाकीचं कोणतं पण काम घेऊन जाऊ द्या, कधी त्यांना नाराज केलं नाही आतापर्यंत. गेल्या वेळेसपेक्षा चांगल्या मतानं चंकी मेंबर येतील का निवडून यावेळेस? ह्या बारीनं वनवे इकडून होईल. भीमनगर ही वनवे पडेल त्यांना. चंकी मेंबरला पडेल का तिघांनाही पडेल? तिघांना पण ही वनवे पडेल. चांगलं मतदान होईल? होय, 100%. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 2 तारखेला मतदान आहे. 3 ला निकाल आहे. बीजेपी कडून व राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत. कमळ चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप उभारलेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर आहेत आणि त्यांच्यासोबत गुलजान काजी या सुद्धा घड्याळ चिन्ह घेऊन प्रभाग क्रमांक 10 मधून उभारलेत. या तिघांना पण भीमनगर मधून कशा पद्धतीनं मतदान होईल? भीमनगरमधून नव्हे तर संपूर्ण प्रभागातून चंकी मेंबर हे विक्रमी मताने निवडून येतात. याबद्दल काळजी करा. आणि ही प्रभाग निवडणूक मंगळवेढा नगरपालिकेत तरुण कार्यकर्त्याचे नाही तर वयस्कर लोकांनी सुद्धा हे हातात घेतलेले आहे. आणि ते तुम्हाला आता 3 तारखेला कळेल असं काय चंकी मेंबरची कामाची पोचपावती मिळेलच तुम्हाला 3 तारखेला. आणि चंकी मेंबर सांगायचं झालं, संपूर्ण वार्डात चंकी मेंबर गेल्या वेळेला साठेनगरमधून निवडून आले होते, तरी सुद्धा साठेनगरचाच फक्त विकास त्यांनी केला नाही तर संपूर्ण भीमनगरचा विकास त्यांनी केलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण गलीबोळात कॉन्क्रिटीकरण ते असो किंवा ब्लॉक बसवण्याचे असो किंवा गटारी सांडपाणी सोय असो, प्रत्येक ठिकाणी जिथं बोळात जाता येत नाही त्या ठिकाणी सुद्धा कॉन्क्रिटीकरण आणि ब्लॉक बसवण्याचं काम चंकी मेंबरने केलं आहे. आणि याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना
या निवडणुकीमध्ये विक्रमी मताने आम्ही लोक भरघोस मताने निवडून देणार आहोत. या तिन्ही उमेदवाराला चांगल्या पद्धतीने मतदान होईल का? हो, एकदम चांगल्या पद्धतीने. कमळ असू द्या, कमळ अजितापाचं नगराध्यक्ष पदासाठी आहे, ते कमळाला सुद्धा जेवढी चंकी मेंबरला मतदान होणार आहे तेवढंच कमळाला सुद्धा मतदान होणार आहे. चांगलं मतदान होईल. चांगलं, एकदम 100% चांगलं होणार आहे. ही इतकी युवकांची फौज चंकी मेंबर सोबत का असते? आता मागे एक 100 पोरं आहे ती, काय विषय आहे ती नक्की? चंकी मेंबरचा वर असणारं प्रेम आणि त्याने केलेल्या कामाची आणि या तरुण पोराला आडीनडीला किंवा प्रत्येक सामाजिक कामासाठी चंकी मेंबरने खूप मदत केलेली आहे आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी एवढी तरुण पोरं त्यांच्या पाठीमागे उभा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तिघांना पण गुलाल 3 तारखेला 100% फिक्स आहे का? 100% नाही, 1,00,000% गुलाल त्या चंकी मेंबरच्या आणि सर्व समाजावरती उधळला जाईल. नगराध्यक्ष पदाला पण तेवढीच मतदान होईल का? पदाला मी आता सांगितलं की चंकी मेंबरला जेवढी इथून मतदान होणार आहे या तेवढं दोघांनाही. नगरात कमळाला आणि चंकी मेंबर जोडीला जे काजी लेडीज आहेत त्यांना सुद्धा तेवढंच मतदान होणार. पेडा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 2ला मतदान आहे, 3ला निकाल आहे. भारतीय जनता पक्ष व अजित पवार राष्ट्रवादी गट तसेच माहितीचे उमेदवार उभारलेले आहेत. त्याच्यामध्ये कमळ चिन्ह घेऊन उभारलेले सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक 10 मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचे लाडके चंकी मेंबर व त्यांच्यासोबत काजीताई उभारले आहेत. यात घड्याळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत. कशा पद्धतीने या तिघांना मतदान होईल? तिघं बी भरपूर मतांनी निवडून येणार आहेत. यात काय तिळभर शंका नाही. काय त्यात बोलायचं झालं तर चंकीचे भरपूर योगदान आहे आमच्यासाठी. कुठली बी काम असू दे, नेहमी रातचं 12-1-2 वाजता जरी फोन केला तरी दावत येणार नेता आहे आमचा. आणखीन काय चंकी दादाबद्दल कामं सांगता येतील? दादासारखं बोलण्यासारखं लय काय काय, पण काय तेवढंच आम्ही सांगतो तुम्हाला. आता गेल्या बारीनं साठीनगरमध्ये निवडून आले तरी पूर्ण भीमनगरवर त्यांचं लक्ष. पोलीस स्टेशनचं काम असो, कुठले बी काम असो, कोरोनाची कुठली तर अडचण दवाखान्याची काय असली, कुठली बी असू द्या, चांगलं मतदान होईल का? 1 नंबर 213%. एवढे युवक चंकी मेंबरच्या मागे कशासाठी आहेत? काय कार्य बी कारण? तेच आहे, कार्य बी आहे, काय सांगता येईल? भरपूर कार्य आहे. सांगण्यासारखं कमीच आहे, पण तरी पण एक दोन सांगायचं. काय जयंती असू द्या, आमच्या कुणाचा वाढदिवस असू द्या, कुणाचे लग्न असू द्या, कुणाचे बी काय माहीत असू द्या, कुठल्या बी कारणाला धावून येणारा माणूस असं याला का नाराज करतात. चांगल्या मतांनी तिघं पण निवडून येतील. भरपूर मतांनी इथून प्रभाग क्रमांक 10 मधून भीमनगर मधून मतदान कसं होईल त्यांना? भरपूर होणार. चांगलं होईल. तिघाला बी भरपूर मत होणार, नगराध्यक्षालाही भरपूर होणार. तसं काय मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष म्हणजेच अजित पवाराचा गट आणि माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत. कमळ चिन्ह घेऊन मंगळवेढा शहरातून नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक 10 मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे म्हणजेच चंकी मेंबर आणि काजीताई त्यांच्यासोबत उभारलेले घड्याळ चिन्ह घेऊन. तुम्हाला काय वाटतं इथून त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल? त्यांना मतदान तिघांनाही समान पद्धतीने होईल. काय कारण आहे चंकी मेंबरला इतकं लोक मानतात? काय तुला सांगता येईल? प्रत्येकाच्या सुखादुःखात येणारा माणूस, प्रत्येकाची कामे केलेली, त्याच्यामुळे सगळ्याचं प्रेम आहे मेंबर. गेल्या वेळेला साठेनगर मधून निवडून आलते तरी पण इथला विकास केलाय असं लोक सांगतात. काय काय केलेत, तुला काय काय वाटतंय? गटरीचा प्रश्न सोडलेला आहे, तर रस्त्याचं, ब्लॉकचं, समाज मंदिराचा असू द्या, प्रत्येक सामाजिक कारण काय सामाजिक ह्याच्यात क्षेत्रात असतात, सगळ्यात पुढे असतात, त्यांच्या मागे सगळे आम्ही आहे. चांगलं काम आहे का त्यांचं? 100%. अजित आप्पाच्या कामाबद्दल काय सांगता येईल? त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी कमळ हे चिन्ह घेऊन उभारले. चंकीदादा आणि अजित आप्पा हे अतिशय जिवलग मित्र आहेत. काय सांगता येईल? आई ताप्पाचं जे हे काय म्हणतात त्याला, निवडणूक पार्टीमध्ये दोन्ही एकत्र असल्यामुळे त्यांची मैत्रीपुटी हे सगळं दोन्ही एकत्र आहेत. चांगलं मतदान होईल का 100%? तिघांना पण? तिघांना